कोणाचं कोण कीर्तन ऐकतंय, कोण भजन ऐकतंय, कोण पिक्चर ऐकतंय. इतक्या रात्री त्यांना असा फोन करावासा वाटले. करण्याचा उद्देश काय आम्हाला माणूस सापडत नव्हता. आपण एखाद्या अंबाबाईच्या मंदिरावर आलो, तिथे एखादी जर फोटो तुम्हाला जर ऍक्टिव्ह दिसली तर ते फोटो घेऊन येतात. पण मला सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 25 देव आहे. मग तुमच्या संसारात भरभराटी देणारा देव कोणचा? ती कळल्या नसल्यामुळं काय झालं, हे सगळे अधुरे राहिले. आम्ही शिकून येणे, ते न शिकून येणे. त्या परमेश्वराच्या प्रत्येक रूपाचं प्रत्येक कार्य आहे, ते कार्य आपल्या शरीरात आहे. ते शरीरातून परत जागृत करणं म्हणजेच हा मनुष्य जगणं. तो गुरु आणि त्या गुरुचं ह्या पृथ्वीवर येण्याची जी वेळ आहे ते त्या परमेश्वरानं ठरवून दिलेलं आहे. त्या परमेश्वराने हा हा संकेत आता तुमचा कोणाकडे आहे? बघा, तुम्ही काय म्हणले की बाबा पृथ्वीवर खरा भगवान कसा ओळखायचा, बरोबर. असं तुम्ही मला प्रश्न केला. त्या प्रश्नाचं साधं उत्तर आहे, आणि ते उत्तर त्या परमेश्वरानं साध्या रूपात येऊन दिलेलं आहे. साध्या रूपात परमेश्वर पृथ्वीवर आले आणि त्या साध्या रूपात येऊन साधं उत्तर सर्वसामान्याला कळावं. एखादा न शिकलेला शेतकरी अनाडी जरी असेल तर त्याला ते परमेश्वर कोण आहे हे कळावं. त्याच्यासाठी कबीर साहेब ज्यावेळेस मानवाचं रूप घेऊन इथं आले, पृथ्वीवर आले, त्यावेळेस त्यांनी जे ज्ञान दिलं, त्यांचे जे धोवे, त्यांची जी सांगण्याची पद्धत, त्यांना समजावून सगळ्याच गोष्टीत ह्या संसारात काय पाहिजे, कशा पद्धतीनं पाहिजे, लोकांचं ज्ञान काय, लोकांचं ज्ञान कुठपर्यंत आहे, इथपर्यंत त्यांनी सगळं समजावून सांगितलं. आणि तो जो खजाना ठेवून गेला, तो खजाना आत्ताच्या वर्तमान मधल्या सायन्स शिकणाऱ्या ह्या हुशार लोकांनी तो एक संत म्हणून एका पेटीत बंद करून ठेवला. ते स्वतः परमेश्वर म्हणून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यावेळेचे जी काही लोक असतील त्यावेळेसची कसं थोडं मुस्लिम लोकांचा प्रभाव जास्त होता, असं आमचे गुरुजी सांगतात की त्यावेळेस मुस्लिम लोकांचा प्रभाव जास्त असल्यामुळं, आपला दिल्लीचा राजा सुद्धा मुसलमान असल्यामुळं थोडं जसं आता आपण एखाद्या कुटुंबात किंवा घरात करता चांगला असला तरच घर सुधारतंय. जर करताच जर बिघडलेला असेल तर घर सुधारायला वेळ लागतो. बरोबर. म्हणून ह्या वर्तमान मध्ये रामपाल महाराजांनी जे ज्ञान सांगितलं, जो खजाना, तो त्यांनी जे लपवून ठेवलेला जो खजाना होता, तो पूर्ण खजाना, ज्ञानरूपी खजाना रामपाल महाराजांनी उघडलाय. आणि ते उघडण्याची जी काही वेळ लिहून ठेवलेली होती, त्या वेळेला येऊन रामपाल महाराजांनी तो उघडला. बघा, 1988 पर्यंत ना सतलोकाचं कोणाला ज्ञान होतं, ना तत्वदर्शी संत कोणाला म्हणतात हे माहित नव्हतं, ना गुरु कोणाला म्हणावे हे कळत नव्हतं. शिकून सगळे येड्याचा सोंग होता. बरोबर आहे. शिकलेले आज बघा, एखादा PhD केलेला माणूस आणि 10वी-12वी शिकलेला माणूस, याच्यात फरक आहे. आता तुम्ही रामपाल महाराजांच्या कुठल्याही एखाद्या माणसाला जरी विचारलं, भल तो शिकलेला असो अगर नसो, तर तो परमेश्वर लगेच सांगतो, परमेश्वराचा रस्ता लगेच दाखवतो. म्हणजे त्यांना एवढं ज्ञान झालंय. हा, कारण त्यांना हाताला धरून बोटाला, जसं एखाद्या आई आपल्या लेकराला जसं वळण लावते घरात, त्या पद्धतीनं रामपाल महाराजांनी ज्ञानरूपी वळण त्यांच्या प्रत्येक भक्ताला लावलेला आहे. त्यांचा भगत जाणून बुजून कुठलीच चूक करत नाही. जर आपण एखाद्या रस्त्याला वाठानच जर चालत चाललो आणि जर अचानक जरी मुंगी आली पायाखाली,
तर तो पाय उचलण्याचा प्रयत्न करतो, पण त्या पाय ठेवून जाण्याचा प्रयत्न नाही करत. कारण त्याला माहित आहे हे जीव परमात्म्याचा, हे जीव आपलाच आहे. एवढं खोलपर्यंत ज्ञान यांनी रामपाल महाराजांनी रुजवलंय. आणि हे ज्ञान गावात किंवा शहरात किंवा वर्तमानमध्ये 100 लोकांतून आता 2 माणसाला कळाले. अरे बापरे, 100 मधून 2 लोकांना, म्हणजे हा. 2% लोकांना. अरे बापरे. आता 100 मधून 2 माणसाला कळालंय. अजून हे ज्ञान 100 माणसापर्यंत पोचायचं आहे. आणि पोचवण्याचा जो मार्ग आहे तो परमेश्वरानं हे सगळ्या इंटरनेट माध्यमातनं, टीव्ही माध्यमातनं, कार्यक्रम माध्यमातनं, आता आमचा आश्रम चालू आहे, आमच्या आश्रमाच्या माध्यमातनं. तुमचा आश्रम म्हणजे कुठे आलं हे आश्रम? हे आमचं आश्रम आलं नगर जिल्ह्यामध्ये धवलपुरी म्हणून गाव आहे. महाराष्ट्रामध्ये? हा, महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता धवलपुरी म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येतं की तुमच्या डोक्यात जे तमासगिरीचं गाव होतं हा. धवलपुरी हे तमासगीर माणसाचं गाव होतं. अरे बापरे. हा. आता साधं एखाद्याला जर कुठल्या ग्रामीण भागातल्या जर मोठ्या यात्रेत गेलं तर बोर्ड लागायचा तिथं ढवळपुरीच्या नावाने. धवळपुरीच्या नावाने, हम्म, हम्म, की ढवळपुरीचं अमुक अमुक लक्ष्मण त्याचे काही नाव असतील. हम्म. तर ते नाव, ते त्या नावात ते लोकांना ते आठवतं. अच्छा. हा. त्या आपल्या त्या एरियामध्ये आमचं आश्रम होतोय आणि तिथं सर्वसामान्य माणसाने यावं. परमेश्वर कसा भेटल आणि कुठं भेटल ते तिथं आल्यानंतर तुम्हाला खरी जाणीव होईल की नेमकं आम्ही करतोय काय, करायला पाहिजे होतं काय आणि आपण करतोय काय. मग तुम्ही जेव्हा नामदीक्षा घेतली होती, त्या जेव्हा तुम्हाला भेटले त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले? नामदीक्षा बघा, आम्हाला रात्री 1 वाजता आम्हाला नामदीक्षा मिळाली. नामदीक्षा मिळाल्यावर आम्हाला सांगितले की बाबा तुमच्या घरातले देव, तुमच्या घरातल्या फोटो, तुमच्या घरातलं सगळं सामान हे काढून टाकावं लागत. मग काढून टाकावं म्हणल्यावर आम्हाला निसंकोचपणे आम्ही सगळं काढून टाकलं. त्याच वेळेला मी सगळं पोत्यात घालून ठेवलं. म्हणजे देवांची मूर्ती म्हणजे देवघरच समजा. हा, देवघरच मी पूर्ण पोत्यात घालून त्याला तोंड बांधून वर नेऊन ठेवलं माळावर. माळ्यावर नेऊन ठेवलं. मग तिथून आता हळूहळू मग म्हणजे ही भक्ती पूर्ण परमात्म्याची होती. हा, त्याकरता तुम्ही पूर्ण परमात्म्याच्या भक्तीकडे वळालात हो आता. हो. आता मला बघा, आता एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं, माझ्या घरात जर राष्ट्रपती आला, मला तहसीलदारकडे जायची गरज पडते का? नाही. मग त्या दिवशी 1 वाजता राष्ट्रपती घरात आल्यावर तहसीलदार माझ्या घरातच आला, कलेक्टर घरात आला, मुख्यमंत्री घरात आला, झालं तिथून सगळं पंचायत समिती घरात आली, जिल्हा परिषद घरात आलं, माझे म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्या घरात आली. बरोबर. म्हणून मला बाकीच्या घरात जायची गरज पडली नाही, घरात पडणार पण नाही. बरोबर आहे. कारण तुम्हाला जर समजा तुम्हाला पूर्ण ब्रह्माची भक्ती केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या देवाला जायची गरज नाही. बरोबर. आता हे जर कळायचं असेल आणि हे जर कळून घ्यायचं असेल तर तुम्हाला तत्वदर्शी संताला गुरु करावे लागेल. तत्वदर्शी संताला गुरु केलं तरच तुम्हाला हे ज्ञान होणार आहे. मग आताच्या या टाइम मध्ये भरपूर तत्वदर्शी संत असतील ना? नाही, तत्वदर्शी हा पृथ्वीवर एक वेळेस येतो. तिची वेळ ठरलेली असती आणि त्याच वेळेला येतो. त्याच वेळेला तत्वदर्शी रूपातच परमेश्वर येतो. आजचे आपल्या दर्शक आपल्याला बघतायत, त्यांना जर जाणून घ्यायचं असेल की तत्वदर्शी संत मग कसं ओळखावा, तत्वदर्शी संत, आयडेंटिटी काय आहे का? तत्वदर्शी संत तुम्हाला ओळखायचं असलं तर तुम्हाला भागवत उघडावं लागेल. भागवत ही 5000 वर्षापूर्वी लिहिलेली भागवत आहे. आता लोक त्याला भागवत म्हणले की श्रीकृष्णानं सांगितले असे म्हणतात. बरोबर. सगळ्यांनाच माहिती श्रीकृष्णानेच सांगितले ना. हा, तर ती भागवत त्या भागवत जर तत्वदर्शी संतांची जवळ ओळख करून घ्यायचा असेल तर भागवत 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक 1 ते 4, 1 श्लोकापासून ते 4 श्लोकापर्यंत त्या तत्वदर्शी संतांचं वर्णन केलेलं आहे. वर्णन केलंय म्हणजे त्यांनी असं तुम्हाला संकेत दिले.
आणि ते संकेत आजपर्यंत पृथ्वीवर कुणालाच सांगता आले नाहीत. बरोबर आहे. हा, मग ते आज ते संकेत हम्म. आज तत्वदर्शी संत म्हणजे पृथ्वीवर रामपाल महाराज आहेत. आणि त्या रामपाल महाराजांनी त्याचा उलगडा करून सांगितलाय. की तत्वदर्शी संत कोण आहे? तर तत्वदर्शी संत कोण आहे, हम्म. तत्वदर्शी संत कसा ओळखायचा, आणि तो ओळखल्यानंतर त्याचा फायदा का होतो. आम्ही ऐकलं होतं आणि सत्संग पण बघण्यात आलं होतं, ज्यामध्ये संत रामपालजी महाराज पुस्तकं ओपन करतायत, बोट ठेवून ठेवून सांगतायत. एवढं लक्षात नाही आलं की एक्झॅक्टली काय सांगताय, पण कळत होतं की काहीतरी प्रूफ दाखवतायत. बघा असं आजपर्यंत मी तरी कुठला संत नाही बघितलंय. तुम्हाला याच्यावर काय म्हणायचंय? म्हणजे बघा आता ज्या वेळेस रामपाल महाराज त्यांच्याविषयी हम्म. परमेश्वराविषयी ज्यावेळेस ज्ञान सांगतात, हम्म. तर तुम्हाला जसं आपण आता पहिलीच्या शाळेत ऍडमिशन घेतलंय बरोबर. आणि आपल्याला आपले वर्षाकाठी हम्म. पहिलीच शाळेत जर बसलं तर तुम्हाला 1 वर्ष झाल्यानंतर जे वर्षभरात हम्म. 8-9 पुस्तकं राहतात, हम्म. त्या पुस्तकातून प्रत्येक पुस्तकातून 2-4 प्रश्न घेऊन हम्म. त्याची एक प्रश्नाची एक मालिका तयार होती. हो. म्हणजे तो फॉर्म हम्म. प्रश्न आणि उत्तराचा. हम्म. तर तुम्हाला एक 100 प्रश्नाचं एक हे दिल्या जाते, हम्म. पत्रक दिल्या जाते, हम्म. फॉर्म दिला जातो. हम्म. आणि तो फॉर्म मधले प्रश्न वाचून तुम्हाला जे वर्षभरात जे शिकला हम्म. ते तुम्हाला त्या उत्तर पत्रिकेत लिहावं लागतं. बरोबर. म्हणजे शेवटी पेपर द्यावा लागतो. हा. शेवटी तुम्हाला हम्म. वर्षभरात तो विद्यार्थी किती शिकला हम्म. याचं तुम्हाला तिथं मूल्यांकन करावं लागतं. हो. तसं ह्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये हम्म. आतापर्यंतचं मूल्यांकन हम्म. एखाद्या संतानं, आता उदाहरणार्थ तुकाराम महाराजांनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी पकडा, तुमच्या आता वर्तमानमध्ये इंदुरकर महाराजांनी हम्म. हे जे काही ज्ञान दिलं, हम्म. हे ज्ञान कसं दिलं हम्म. की त्या ज्ञानाला बूड नाही ना शेंडा नाही. अध्याय सांगतात, हो. त्यांनी ओवी सांगतात, हम्म. पण त्याने तुम्हाला उघडून दाखवलं का आजपर्यंत? नाही, हा मोठाच प्रश्न आहे सर, की जसं साईबाबा आले आणि म्हणाले की सबका मालिक एक आहे. त्यानंतर कीर्तनमध्ये, अभंगामध्ये, ओवीमध्ये नंबर ऑफ ओवी आहे, अध्यायामध्ये एवढे सगळे अध्याय, पण एका शब्दात सांगितलं असतं ना की हा परमेश्वर आहे तर फार सोपं झालं असतं. पण नाही. हे सांगण्यात नाही आलं, म्हणजे याच्या मागे काहीतरी खरंच मोठं कारण आहे. बघा, आता हे जर तुम्हाला कारण हुडकायचं असेल हम्म. तर त्याला आधार हम्म. तत्वदर्शी संताचा घ्यावा लागतो. आणि तत्वदर्शी संत कसं समजून सांगणार मग आपल्याला? हा, मग तत्वदर्शी संत समजून कसं सांगतो, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्याला वर्षभर शिकल्यानंतर एक प्रश्नपत्रिका मिळते आणि त्या अच्छा. प्रश्नपत्रिकेतून जे उत्तर येतं हम्म. ते त्या विद्यार्थी वर्षभर काय शिकला त्याचं मूल्यांकन होतं. तसं ह्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये जे आपण काय शिकतायत, हम्म. आपला गुरु आपल्याला काय सांगतोय, हम्म. आणि त्याचं मूल्यांकन कुठल्या गुरुने केलंय का आजपर्यंत? नाही. मला मग तरी- का नाही केलं? कारण गुरुच अर्धवट असल्यामुळं त्याचं मूल्यांकन पण अर्धवट राहिलं. मग आपली जी चर्चा सुरू झाली होती, मोक्ष हा विषय आपला आजचा होता, मग या सगळ्या गोष्टींनी मोक्ष मिळतो का? कन्फर्म आहे का? नाही. अजूनही कस काय मोक्ष मिळेल? जर तुमचा गुरु जर तुमचं सिलेबसच जर व्यवस्थित तुम्हाला जर देत नसेल तर तुमचा मोक्ष कसा काय होणार? मग संत रामपालजी महाराज जी भक्ती सांगतात त्यांनी हा. मोक्ष होतो का? हा, तो सरळ होतो, त्याचा मार्ग सरळ आहे. रामपाल महाराजांनी तुम्हाला जसं 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक पासून 4थ्या श्लोक मध्ये तुम्हाला संताची ओळख सांगितली, बरोबर. तसंच 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोक मध्ये तुम्हाला अमर होण्याचा मंत्र सांगितलाय. भगवद्गीतेमध्ये आहे. हा, भगवद्गीतेमध्ये आहे. मग तो अमर मंत्र आजपर्यंतच्या कुठल्या का लोक तुमच्या संतांनी सांगितला नाही? का नाही सांगितला?
कारण तो अमर मंत्रच ह्यांना माहिती नाही, अमर मंत्रच कशाला म्हणतात. नाही, हा पण मोठा प्रश्न आहे. आता राधे राधे काही लोक म्हणतात, पण भगवद्गीतेमध्ये माझ्या मते राधे राधे कुठेच दिलेलं नाहीये. नाही, ते भगवद्गीतेमध्ये 17 अध्यायाच्या 23व्या श्लोकामध्ये हम्म, जे ओम तत्सत हम्म, इति निर्देशा, हा, जो ओवी आहे हम्म, त्या ओवीचा अर्थ आतापर्यंतच्या पृथ्वीवरल्या रामपाल महाराजाला जर सोडलं हम्म. तर कुठल्याच तुमच्या साधू संताला सांगता नाही आला. आणि संत रामपालजी महाराजांनी ते प्रूफ करून दाखवलंय का? आणि तू तेच प्रश्न, हा, तेच भागवद्गीता हा, आणि त्याच भागवद्गीतेतलं त्याच हिंदू धर्माच्या सगळ्या संताला हम्म, आत्ता डोळे उघडले. आम्ही कुठं आहोत? आम्ही काय केलो? आमचा जन्म वाया गेला. आता आम्ही जर समजा हे जर असं आहे म्हटलं तर जनता जोड्यानं हाणती. मग आजपर्यंत तू का नाही सांगितला? मग आम्हाला का चक्रात घातला? म्हणजे जे दुसरे गुरु आहेत ते. हे दुसरे गुरु, आता दुसरे गुरु भ्रमित आहेत. हम्म, आता जर समजा ह्या लोकाला जर मी म्हणलो, हम्म, ए बाबा आतापर्यंत केलेलं 20 वर्षाचं ज्ञान माझं खोटं आहे हम्म, आणि मी तुमच्या पाया पडतो, मला आजपर्यंत काहीच माहित नाही हम्म, आणि मी काहीच केलं नाही, मी चुकलो जर म्हणलं तर तिथं ह्याला पार तोडून मोडून मोकळं करतील. कारण त्यांना ह्यांनी अंधारात ठेवलंय. बरोबर आहे. अंधारात ठेवून ह्या जी सामान्य लोकाला काय पाहिजे की त्याच्या संसारात सुख, म्हणजे समाधान, लाभ पाहिजे. लाभ पाहिजे. हम्म. आता आम्ही कशासाठी रामपाल महाराजाकडे जातो हम्म. की बाबा आमच्या संसारात सुख शांती आली पाहिजे. म्हणजे आर्थिक लाभ, सामाजिक सगळ्याच लाभ, गोष्टी- शारीरिक लाभ. हा. सगळ्याच गोष्टी ज्या वेळेस एखाद्या गुरुचे आपण दर्शन घेतो त्यावेळेस काहीतरी अपेक्षेनं माणूस जाते बरोबर. की बाबा माझ्या लेकराचं चांगलं होऊ दे, हम्म, माझा संसार चांगला होऊ दे, मला रोज माझा नवरा दारू पिऊन मारतो, हम्म, रोज येऊन हे तर सगळ्या काही गोष्टी म्हणजे हे ज्या कुरीती जे आहेत, हम्म, म्हणजे जे सगळ्या अडचणी आहेत हम्म, ती अडचणी सुटल म्हणून माणूस जाऊन कुणातरी संताच्या, कुणातरी भक्ताच्या, कुणातरी देवाच्या, दारात कुणाच्या जातो. तर आश्रयाला जातो. बरोबर. कारण त्याच्यामधनं काहीतरी ह्याला थोडी सूट मिळावं. हो. मग आजपर्यंत सूट का नाही भेटली? तर ह्यांचं ज्ञानच जर चुकीचं असेल हम्म, त्यानं आपल्याला संसारात कसं काय सुख भेटल? मग तसं जर सुख भेटलं तुमच्या संतांना तर दाखवा, प्रूफ करून दाखवा. आमच्याकडे आम्ही प्रूफ करून दाखवतो. तुमची संसारातली कसली अडचण राहू द्या, तुम्हाला किती मोठा रोग राहू द्या, तुम्हाला किती मोठी अडचण राहू द्या, तुम्हाला किती मोठी आर्थिक अडचण राहू द्या, तुमचं काय लेकरू होत नसलं लेकरं सांगा, काय जी काय तुमच्या जीवनात अडचण असेल ते आमच्या गुरुला सांगा. जर त्या आमच्या गुरुकडनं जर ते काम नाही झालं, नका करू. म्हणजे संत रामपालजी महाराज कुठलं औषध वगैरे देतात का काय मग? नाही, औषध नाही. हा. रामपाल महाराजाचा जो विधी आहे हम्म, तो विधी शास्त्रानुसार प्रूफ आहे. म्हणजे भक्ती मार्गच देतात. हा. म्हणजे नाम दीक्षा देऊनच, हा, म्हणजे नाम दीक्षाच एक ज्या प्रकारची वेळेस medicine. मला नामदीक्षा दिली, हा. हम्म. आता बघा तुम्ही मला प्रश्न काय केला हम्म. की तुम्हाला नामदीक्षा हम्म, तुम्ही घेतली, काय तुम्हाला सुख झालं किंवा काय तुम्हाला त्याच्यातनं फायदा झाला? बरोबर. बघा आता ह्याच्यातून मला काय फायदा झाला? ज्या वेळेस मला नामदीक्षा दिली हम्म, त्यावेळेस माझे 50 वर्ष, हम्म, ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतलो त्यावेळेस मी 49 वर्षाचा होतो. हम्म, माझे 49 वर्ष वाया गेले. का वाया गेले? हम्म, ज्या महादेवाला मी जाऊन दुधाचा अभिषेक करायचा, हम्म, ज्या महादेवाला प्रत्येक श्रावण सोमवारी पहिला अभिषेक माझा राहायचा, हम्म. त्या महादेवाचं नाव मला आजपर्यंत 49 वर्ष झाले त्या महादेवाचं नाव नाही, पत्ता नाही, देणं नाही, घेणं नाही. त्या महादेवाचं मला काहीच माहित नव्हतं. फक्त लोक करायचं म्हणून मी जाऊन करायचं. सगळेजण तसंच करतात. हा, म्हणून ना त्याचा फायदा झालेला बी कळायचा नाही हम्म, आणि तोटा झालेला बी कळायचा नाही. मग मला नामदीक्षा घेतल्यामुळं फायदा काय झाला? हम्म, तर मला त्या महादेवाचं खरं नाव कळालं, खरा त्याचा मंत्र कळाला आणि त्याची खरी साधना काय आहे हम्म, हे कळालं. तशाच पद्धतीनं गणपतीचं खरं नाव काय, हम्म, त्याचा खरा मंत्र काय हम्म. हे पण कळालं. विष्णू भगवानाचं खरं नाव काय, त्याचा खरं मंत्र काय हे पण मला नामदीक्षा घेतल्यानंतर कळालं. दुर्गा मातेचं खरं नाव काय,
ते आता बघा, दुर्गा मातेचं ज्यावेळेस मला खरं नाव आणि खरा मंत्र कळाला, हम्म. त्यावेळेस आमचे डोळे उघडले की दुर्गा माता कुणाच्या नावचं कुंकू लिहिवती. आजपर्यंत कोण म्हणते गणपतीच्या नावाने लिहिवते, कोण म्हणते विष्णूच्या नावाने लिहिवते, कोण म्हणते महादेवाच्या नावाने लिहिवते. आता जर माय जर पोराच्या नावानं जर कुंकू लिहत असेल, हम्म. तर मग तुम्ही कुणाची भक्ती करता? कुठल्या शास्त्रात लिहिले का? नाही. आणि हा मोठा प्रश्नच आहे. दुर्गा देवी किंवा जगदंबा आपण म्हणतो, तर ब्रह्मा विष्णू महेश यांची आई आहे असं पुराणात पण लिहिलेलं असं मी वाचलं हा. होतं. आणि हा मोठा प्रश्नच आहे की मग ते मांग टीका कोणाच्या नावाचं भरतात किंवा श्रृंगार कोणाच्या नावाचा हा, करतात. श्रृंगार कुणाच्या नावाचा करतात? बरोबर. हे आजपर्यंत आपल्याला ह्या मानवाला किंवा ह्या जेवढ्या स्त्री आहेत त्या हम्म. ह्यांना कोण सांगितलंच नाही. ह्यांना त्याचं ज्ञानच नाही. मग आता हे ज्ञान फक्त ह्या पृथ्वीवर फक्त रामपाल महाराजांनी सांगितले, प्रूफ करून दाखवलं. प्रूफ करून दाखवलंय की बाई नवऱ्याला नवराच म्हणावा लागतो आणि त्याचीच पूजा करावी लागते. आता तुम्ही जर नवरा म्हणून जर लोकांची पूजा करत असाल, मग तुम्ही चांगलं करताय का वांगळं करताय तुम्ही विचार करा. बरोबर आहे. मग आता बघा, ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण एखाद्या ज्ञानाच्या हिशोबाने चालल्यानंतर हम्म. ह्याचा उलगडा करायचं म्हटलं तर त्याच्याकडे गुरुची आवश्यकता पडते. हो. म्हणून आम्हाला त्या आमच्या ज्ञानानं किंवा ज्यावेळेस आम्हाला ज्ञान झालं हम्म. त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की बाबा आपण हे करत असताना आईला चुकीचं करतोय. आपण राव आपला रस्ता चुकलाय. आपण 49 वर्ष झालं देवाला हुडकतोय, हम्म. पण भगवान एका जागात आहे आणि आपण चाललोय दुसऱ्या जागेत. मग सर, जेव्हा तुम्ही सगळे देव पोत्यात भरून वरती ठेवले, तर तुमच्या मनात थोडीफार शंका आली असेल ना, किंवा अरे माझं काहीतरी वाईट होईल, सगळे देवांना वरती ठेवून दिलं, असं काही असं वाटलं नाही का तुम्हाला? नाही, तसं कधी थोडी शंका आली. कधी आली? ज्या वेळेस आम्ही ते सत्संग बघत होतो. हम्म. सुरुवातीला ज्या वेळेस रामपाल महाराजांनी ह्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्याबद्दल जे काही ज्ञान सांगितलं, हम्म. ते ज्ञान सांगते वेळेस थोडी आम्हाला शंका आली. पण जसं जसं आम्ही त्या सत्संगाच्या माध्यमातून ज्ञानाकडे गेलो तस तसं आमची ती शंका कमी होत 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 ज्या दिवशी नामदीक्षा घेतली हम्म. त्या दिवशी मला तर कशाचीच आठवण नाही आली, कुणाचीच आठवण नाही आली. म्हणजे एवढं स्ट्रॉंग ज्ञान आहे हा, त्याचं. म्हणजे मला विचारलं की बाबा मी ह्या सगळ्या गोंधळातून बाहेर निघालो. मग संत रामपालजी महाराज जे तुम्ही म्हणताय की दुर्गा देवीचं नाव खरं कळालं, गणपतीचं खरं नाव कळालं, मग याचा अर्थ तुम्ही ही भक्ती मौखिकच करताय, बरोबर? म्हणजे तुम्ही मूर्ती पूजा वगैरे हा प्रकारच नाही करत. नाही, आता बघा, हा. ह्याच्यातनं एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. आता तुम्ही तुमच्या घरात मुलाचं लग्न हम्म. करताय का नाही? हम्म. मग तुमच्या घरात सून म्हणून एक मुलगी येते हो. बाहेरची, हम्म. की त्याच्याशी त्या घरातल्याचा कोणाचा संबंध नसतो. हो. बरोबर. बरोबर. मग ज्या वेळेस ती मुलगी येते, हम्म. ती मुलगी त्या घरात सगळ्यापेक्षा छोटी असते. बरोबर. आणि तिनं काय करते, हम्म. सगळ्याचा मान ठेवते. बरोबर. सासू सासरे नंद भावजय दीर जे काय असतील त्या घरात, हम्म. त्या कुटुंबात जेवढे काही लोक असतील त्या लोकांचा ती मान ठेवते, हो. सगळ्याचा. हम्म. मग सगळ्याला नवरा म्हणते का? नाही. नवरा कुणाला म्हणते? तिचा जो नवरा तिलाच जिच्या संग तिचं लग्न झालंय, हो. तिच्या संग ज्याचं लग्न झालंय तिलाच ती नवरा मानते. तसं आपण जी काही क्रिया करतोय आता, हम्म. हे आपण पूजा नाही करत त्याची. हम्म. तुम्ही जे म्हणला ना मौखिक हम्म. मूर्ती पूजा करताय का तुम्ही कसं करताय, मंत्र जाप करताय, तर परमात्म्याने आम्हाला रामपाल महाराजांनी ज्ञान कसं दिलंय, साधना आणि पूजा हे 2 प्रकारात मला सांगितले. अच्छा. गुरुजीने ज्यावेळेस सत्संगाच्या माध्यमातून पूजा आणि साधना, आपल्याला साधना करायचं आहे, पूजा करायची नाही. पूजा फक्त जिच्या संग तिचं लग्न झालंय तिने
जसं ती पतीची पूजा करते किंवा पतीची पूजा करते, तिने त्याची साधना करत नाही. म्हणजे इनडायरेक्टली पूर्ण ब्रह्म, परमात्मा आणि परमेश्वर जे आपण म्हणतोय, हा त्यांची पूजा करायची हा. आणि बाकी जे देवलोक आहेत त्यांची ते- साधना करायची हा. आहे. म्हणजे त्यांना सन्मान मान द्यायचा आहे. हा. म्हणजे इनडायरेक्टली जे आपण देवघरात पूजतोय ज्या देवलोकांना, त्यांना आपण इनडायरेक्टली पूजतोच आहे. म्हणजे हा. आपण त्यांना आपण remember त्यांचे ठेवलंच नाही आहे. नाही हा. उदाहरणार्थ बघा, आपण जे देवाऱ्यावर देव ठेवले, हम्म. तुम्ही जी पूजा करताय देवाऱ्यावरल्या देवाचं, हम्म. तुम्हाला कुणाचंच नाव माहित नाही. हो. हा? हो. ह्याची पूजा करताना तुमचं लक्ष कुणकड, त्याची पूजा करताना कुणकड, ह्याची पूजा करताना कुणकड, हम्म. कोण शिव्या देत देत करते, कोण भांडणं करत करत करते, कोण नुसतं पाण्यातून काढून वर ठेवते, कोण वरलं काढून पाण्यात टाकते, कोण मुहूर्त करून वर नेऊन ठेवते, हम्म. कोण हळद लावते, कोण कुंकू लावते, काय लावते, सगळं लावून त्या मूर्तीला रोग व्हायचं पाळी आली. एकेका मूर्तीला ती कुंकू लावून काळी पडली मूर्ती. बरोबर आहे. मला सांगा, ती साधना तुम्ही जी पूजा करताय त्याचा हा. काय अर्थ आहे का? ज्या मूर्तीचे जर तुम्हाला नावच माहित नाही, हम्म. त्या मूर्तीचा गुणच माहित नाही, हम्म. आणि तुम्ही रोज त्याला पाण्यातून काढून वर ठेवताय, हम्म. मग ते न काढून ठेवलेलं बरं ना. मग हे जे ज्ञान आहे, हम्म. हे ज्यावेळेस आमचे डोळे उघडले, हम्म. हे कशानं उघडले, हम्म. तर त्या तत्वदर्शी संतांच्या ज्ञानानं उघडले. म्हणजे मी आता जेवढं आतापर्यंत लक्षात आलंय, म्हणजे संत रामपालजी महाराज यांची जर सत्संग पूर्ण सिरीज बघितलं, म्हणजे पूर्णच्या पूर्ण सत्संग ऐकले, तर 100% ज्ञान 1000% नाही होणारच होणार. हो, 100% होणार. बरोबर ना? हो. असं. अच्छा. तर सर, मग जेव्हा तुम्ही नामदीक्षा घेतली, मग त्यानंतरचा तुमचा अनुभव कसा होता? नाही, त्यानंतरचा अनुभव बघा, हम्म. आमच्या घरामध्ये माझ्या बायकोच्या पोटात दुखायचं. हम्म. मग मी साधारण इथं पुण्यात सुपरवायझर म्हणून कामाला होतो. हम्म. मला त्यावेळेस 2015-16च्या नंतर हम्म. 20-22 हजार रुपये पेमेंट असायचं. हम्म. ते अर्धा पगार हम्म. माझ्या बायकोच्या दवाखान्याला जायचा अच्छा. आणि अर्धा पगार माझ्या देवपूजेला जायचा. हा. हा, देवपूजेला कसा जायचा? हा. बायको म्हणायचे पोट दुखलेलं का करावं, हम्म. मग मी म्हणायचं का चल कुठे जाऊन फिरून येऊ. हम्म. मग ते भलतच कुणीतरी एखाद्या देवाचं नाव सांगायचे, हा. चला त्या अंबाबाईच्या डोंगरावर जाऊ. हम्म. मग आता गाडीखाली गाडी राहायची, बरोबर. खिशात पैसे राहायचे. हम्म. मग तिथं जायचं म्हणले की 500 रुपयाचं 100-200 रुपयाचं तेल टाकायचं. हम्म. 100-200 रुपयाचं त्याला नारळ, उदबत्ती, अमुक तमुक ती घ्यायचं. परत ती जेवायला खायला 500, म्हणजे प्रत्येक देवाला जाताना 2000 रुपये. घरात रोज आरती करायला कवा हिनं करायची, कवा मी करायचं, काय प्रत्येक कुण्या ना कुठल्या देवावर गेले की ती एक मूर्ती का होईना आणि एक फोटो का होईना घेऊन येणार. अच्छा. बरं, ते मूर्त्या फोटो एकावर एक अडकावून तिथं जागा पुरणार हा. आणि वनवास संपायला नाही, म्हणजे पोट दुखायचं बंदच नाही झालं. हा. बंद नाही झालं. मग हे बाबा आमचं का चुकतंय, हम्म. आमचं कुठतरी काहीतरी चुकतंय, हम्म. पण आता ह्याचा पर्याय पण माहित नाही. बरोबर आहे. मग साधू केले, संत केले, पार एका जन सांगते त्या गोसायाकडे गेलं काय ते जे मग आता म्हणतात ना खेडेगावात, कोण नारळ उतरावून देते, कोण ते हे बांधायला देते, का कवाळ बांधायला देते. बरोबर. ते कवाळे बांधून पंखे ती हिचे खराब झाले, आमची साडेसाती संपल नाही. मग आमची साडेसाती कधी संपली? हा. ज्या वेळेस आम्ही ह्या रामपाल महाराजाच्या ज्यावेळेस ज्ञानात पडलो हम्म. आणि ज्यावेळेस नाम दीक्षा घेतलो हम्म. आणि ह्यांच्या गोंधळातून ज्या दिवशी बाहेर निघालो, हम्म. त्या दिवशी आम्हाला शांती भेटली. म्हणजे शांती ही कशी मिळती हम्म. हे अजून लोकांना माहित नाही. माझं स्पष्ट मत आहे हम्म. की अजून लोकांना माहीतच नाही की भगवान कोण आहे आणि भगवान कुणाला म्हणावं. सर्वसामान्य जनतेला ह्याच्यातला तिळा इतका सुद्धा ज्ञान नाही. मग त्याच्या घरात धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे आणि रोज आल्यावर मारामारी आहेत घरात. फायदा काय त्या पैशाचा, तुमच्या धन दौलतीचा? नवरा बायकोला शिवाय देतो, बायको नवऱ्याला शिवाय देते, ती रुसली की 2 घंटे ह्याला बोलत नाही, ह्यानं रुसले की 2 घंटे त्याला बोलत नाही. मग त्या जगण्याला अर्थ काय? खरंच.
मग हे कधी कळणार? मग हे सगळं जोपर्यंत तुम्ही 7:30 वाजता हम्म, आमच्या गुरुजीचं एक सत्संग साधना चॅनल आहे, हम्म, आणि त्या साधना चॅनलवर ज्या वेळेस तुम्ही संध्याकाळी 7:30 वाजता हम्म, जर नेमानं हम्म, तुमच्या घरी जर 1 महिना जर तो सत्संग ऐकला, हम्म. तर तुमच्या घरात काय बदल होतो तो 100% जाणवतो. तुम्ही ह्याचं जर परिस्थिती बघायचं असेल तर तुमच्या घरात तुम्ही 1 महिना सत्संग चालवून बघा, आणि तुमच्या मनात एखादा प्रश्न टाका. ज्या दिवशी तुम्ही बघायला सुरुवात केली हम्म, त्या दिवशी त्या सत्संगात आमच्या गुरुजीला एक प्रश्न टाका हम्म, की बाबा मला अमुक अमुक लेकरू होईना झाले, किंवा माझं अमुक अमुक काम आहे, हे आम्ही 1 महिन्यात आम्हाला हे करून दाखवू, तू खरा गुरु खरा देव असतील तर. असा प्रश्न टाका तुम्ही त्या सत्संगात 7:30च्या. आणि जर आमच्या परमेश्वरानं आमच्या गुरुजीनं नाही केला तर 31व्या दिवशी बघू नका. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जनतेला चॅलेंज करायला लावता. आता बघा, जनता ही शिकून येडी आहे. जनता हे शिकलेली येड्यातली येडी जनता आहे. मी तर स्पष्ट मत आहे माझं. हे जेवढे शाणे म्हणून वागलेत ह्यांना तिळा इतका अकलीचा भाग नाही. अक्कल नावाची चीजच नाही यांच्याकडे. अक्कल जर असली असती तर परमेश्वराला त्यांनी हुडकले असते, शोधण्याचा प्रयत्न केला असता. शोधण्याचा प्रयत्न केले असते. आज बघा, रामपाल महाराजाला त्याच्या मागची पार्श्वभूमी न बघता लोक त्यांना 1000 प्रकारची नावं ठेवतात. ते जेलमध्ये आहे, आमचं काय, मग ती भगवान आहे तर जेल तोडून बाहेर यावं. म्हणजे ह्या जे अज्ञानाच्या जी गोष्टी आहेत त्या, जोपर्यंत तुम्ही रामपाल महाराजाचं ज्ञान समजून घेत नाही तोपर्यंत ह्या जनतेला त्याचं ज्ञान कळणारच नाही. म्हणून आम्हाला ज्या वेळेस आम्ही नामदीक्षा घेतली त्यावेळेस आम्ही ज्ञान समजून घेतलं. जग काय म्हणतं हे आम्ही त्याच्याकडे नाही बघितलं. जगमुख म्हणलं आम्हाला, तू रामपाल महाराजाचा गुरु करून घेतला, ते तू बापाचा वर्ष श्राद्ध करत नाही, माईचा वर्ष श्राद्ध करत नाही, तू ह्याच्या कार्यक्रमाला जात नाही, त्याचं वाढदिवसाचं खात नाही, अमुक करत नाही, तमुक करत नाही, हेव करत नाही, तेव्हा सगळे नावं ठेवले. हेव गड्या म्हणलं, मेले ती बघायला आले का? नाही. मग का नाही आले? मग तू असतानाच जर तुझ्या माईला बापाला जर नीट सांभाळला, त्याची नीट सेवा केला, तर तुला वर्ष श्राद्ध करायची काय गरज आहे? आमच्या रामपाल महाराजांनी आम्हाला सांगितलंय की ज्या वेळेस गुरु केल्यानंतर ह्या बाकीची विधी करायची गरज नाही. मग तू तसं म्हणत असलं तर श्रीकृष्णानं का बरं गुरु केला, रामानं का बरं गुरु केला? ते देव मानताय ना तुम्ही लोक. बरोबर. मग तुम्ही त्याला ते का गुरु केले? त्याने ते बिगर गुरुचे जगायचे होते. मग पण त्यांना पण त्या टायमाला ते गुरुची आवश्यकता होती. त्यांनी पण मोक्षाला जाण्याचा प्रयत्न केला. तसं तुम्ही कुठे केलो? तुम्ही केलो कुणाला गुरु केलो? गावात एखाद्या खेड्यागावात काहीतरी कुठल्या तर 4 वव्याचा सत्संग सांगितला किंवा कीर्तन सांगितलं की लय चांगलं सांगलं, लय चांगलं सांगलं, दाता काढायचं आणि लावून तुझ्या पाया पडतो म्हणायचं, जाऊन गुरु करायचं. ते पैसे घेणार आणि तुम्ही पैसे देणार. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, पैसे घेऊन ज्यानं गुरु करते ते दोघे नरकात जातील. बरोबर, हे ऐकलंय मी पण. आणि सर, हे जे आपण मनुष्य देहाचं बोलतोय किंवा आता विषय चाललाय का आपला, हे 84 लाख योनी आणि हे सगळं खरंच आहे का सर? म्हणजे पुस्तकात किंवा भगवद्गीतेत जे लिहिलंय? बघा, आता ह्याच्या जर बोलायचं असेल तर तुम्हाला अजून थोडं 2 पावलं पुढे जावं लागतं. आपल्याला अजून परत मग ही मानव देहामध्ये ते भगवान कुठं बसलेत, कुठं बसलेत, त्याचे स्थान कुठं आहेत. आता बघा, कंठामध्ये दुर्गा माता बसले, हे कुणाला आजपर्यंत सांगता आलं का? नाही.
आम्ही मंदिरातच बघितलंय sir आणि मंदिरातच गेलोय हा? दुर्गा माताला आता बघायला. ज्यावेळेस माणूस 1000 गोष्टी शिव्या देतो, 1000 गोष्टी बोलतो, मग ती कुठली देवता नाराज होते? तुमची लक्ष्मी तुम्ही नाराज करताय. कंठात बसणं म्हणजे मुखात बसणं. हम्म. मग मुखातनं तुम्ही शिव्या देताय लोकाला, सराप देताय लोकाला वाईट बोलताय, म्हणजे हे कुणाचं लक्षण आहे? मग त्या लक्ष्मीला, त्या मातेला तुम्ही नाराज करताय. मग ही जे काही सगळं काय आपल्या शरीरात भगवान कुठं कुठं बसलेत, हे कोण सांगता आलंय? कुणाला सांगता आले का आतापर्यंत? नाही. नाही सांगता आलं. मग तेच तर सांगण्याचा प्रयत्न रामपाल महाराज करतात ग्रुप सोबत. प्रूफ सोबत, की बच्चों ऐसा नहीं, ऐसा करना पड़ता है. सही भगवान, सही रास्ता ये है, ये रास्ते में गया तो भगवान मिलता है, ये रास्ते में गया तो भगवान नहीं मिलता है. तुम्हाला जायचं आहे दिल्लीला, चाललेत हैदराबादला, मग हैदराबादकडे गेल्यावर दिल्ली कसं काय भेटेल? नाही भेटणार. मग सर तुम्हाला तुम्ही जो विषय काढला होता की हो. तुमच्या वाईफला म्हणजे मग त्यानंतर त्यांना लाभ भेटले का? हो. मग आणि बघा मग आता कोरोना झाल्यानंतर मग संत रामपालजी महाराज मग त्यानंतर आज पण सगळे लोक ऑनलाईनच अटेंड करतात. हा, मग बघा आता आम्ही ज्यावेळेस नामदीक्षा घेतली, हा. नामदीक्षा घेतल्यानंतर आम्हाला जो त्रास होता हम्म. तो आमचा हळूहळू सतनाम भेटल्यानंतर बी एक 6-7 महिन्यात, 7-8 महिन्यात आमचा पूर्ण त्रास कमी होऊन गेला. म्हणजे आम्हाला कळालं पण नाही. हम्म. आणि असं बी नव्हतं की आम्हाला काही त्रास होता म्हणून आम्ही जाऊन भगवानचा गुरु करून घेतलो, असा बी काही प्रश्न नाही आम्हाला. म्हणजे काय लोक आता कसं आहे, कुणाला तर काय तर झालंय, कुणाला तर कॅन्सर झालाय, कुणाला काय आजार आहे, कुणाला काय, म्हणजे प्रत्येकाची माणूस अडचण घेऊन भगवानापुढे जातो. हम्म. तसं माझा काय परमेश्वरानं तसा मला प्रसंग नाही येऊ दिला, पण गुरु करावा आणि गुरुचं ज्ञान घेऊ ह्या उद्देशानं गुरु केलेला माणूस. हम्म. आणि त्याच्यातून माझ्या बायकोला तो थोडा बहुत आजार होता, पण तो आजार पण नीट होत नव्हता. हम्म. 2 वर्ष झाले आम्ही दवाखाने फिरले, इकडे जा तिकडे जा, हे दवाखाना, हे औषध खा, ते गोळ्या खा, अमुक सगळं काही केलं. पण ज्या वेळेस सगळं करत असताना पण आम्ही जी ही भक्ती सुरू केली, हम्म. त्याच्यातनं आम्हाला एक वर्षभराच्या आत हम्म. की ते जे व्हायचा त्रास हम्म. तो पूर्ण निघून गेला. न कुठलं औषध घेता, न कुठली गोळी घेता, न काही करता. मग हेच तर त्या अध्यात्म ज्ञानाची ताकद आहे. सर तुम्ही लाभ बद्दल बोलताय, बरोबर. मग असे भरपूर गुरु आहेत. प्रेमानंदजी गुरु आहेत, त्यानंतर वृंदावनचे काही गुरु आहेत, नरेंद्र महाराज गुरु आहेत, श्री रविशंकर महाराज आहेत, खाटू श्यामजी महाराज आहेत, असे भरपूर गुरुजी आहेत. बरोबर, त्यांच्याकडे लोक समस्या घेऊन जातात आणि त्यानंतर त्यांना तिथे लाभ होतोच. मग याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणजे मोक्षाचा जो रस्ता आहे तो प्रूफ नुसार असतो. तिथं डांबरी रोड असते, तिथं कच्चा रोड नाही. तर ह्यांच्याकडे कच्चे रोड आहेत, नुसतं मुरुम टाकून, नुसतं दिसायला साफ दिसतात, पण पुढे कुठं एखाद्या जागेत जर गाडी दबली किंवा जिथं मुरुम कमी पडला तिथं तो मोठा खड्डा झालेला आहे. ह्याने पुढे नेऊन तुम्हाला खड्ड्यात सोडणार आहेत, पण तसं आमच्या ह्याला नाही. आमच्याला डांबरी रोडच आहे आणि ते गावच्या बाहेरून काढलेले आहे. आमची एक्सप्रेस हायवे आहे, ह्यांचा एक्सप्रेस हायवे नाही. हे झोले खात 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 मग तिथं समोर खड्डा आहे, तिथं खड्ड्यात जावं लागतंय. हे बघा आता त्यांच्यात ज्या भक्तीत आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही घेतले बागेश्वर धामचं नाव घेतलं, बाकी प्रेमानंद महाराजाचं नाव घेतलं, परत तिथून नरेंद्र महाराजाचं नाव घेतलं. आता नरेंद्र महाराजाचं जर मनाई केलं तर एक नरेंद्र महाराजाचा भगत आमच्या आश्रम मध्ये आला, आमच्या नामदान सेंटर मध्ये आला. आल्यानंतर त्या नामदीक्षा घेण्याच्या उद्देशानं आला, मला प्रश्न उत्तर करण्याच्या उद्देशानं. मला नामदान सेंटरवर सेवा होती, सोलापूरच्या नामदान सेंटरवर माझी सेवा होती. सकाळी साधारण तो 8 वाजता आला असेल माझ्याकडे, तर रात्री 11 वाजता नाव घेतलं त्याने, नामदीक्षा घेतली. तो माझ्या संग 12-13 तास ज्ञान चर्चा केली आणि त्या ज्ञान चर्चेतून ज्यावेळेस त्याला सगळ्या गोष्टी पटवून सांगितल्या,
ज्या ज्ञानाचं लेवल दाखवून दिलो हम्म. त्यावेळेस तो रात्री 11 वाजता नामदीक्षा घेतलो आणि आमची दोघांची शर्यत लागल ती. हम्म. तुझा खरा गुरु असेल हम्म. तर मला आज नामदीक्षा देऊन दाखवावं. हम्म. माझी पण शर्यत होती. तुला खरी मला सेवा दिली असेल तर तुला नामदीक्षा देऊनच बाहेर काढतो, नाही तर तुला हितच ठेवतो. आमचं ज्ञानाच्या एक ह्याच्यामधनं हम्म. आमच्या दोघांचा एक शब्द दिला एकूण एकाला की बाबा तुम्ही मला ज्ञान समजावून सांगायचं आणि मी तुम्हाला प्रश्न टाकायचा. त्यांनी 13 तास प्रश्न विचारले मला. आम्ही दोघंही त्या दिवशी जेवलो नाही. फक्त एक वेळेस चहा पिला आणि त्याला नामदीक्षा देऊनच मी बाहेर काढलो. एखादा माणूस जर जिद्दीला पडला आमच्यासोबत तर त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यानं जे सांगतील त्या प्रश्नाला उत्तर आम्ही पूर्वपनिशी देतो. लिखित देतो, लिखित. आमचे गुरु देतात तर लिखित, मग त्याचा तर आम्ही विद्यार्थी आहे, आम्ही त्याचं लेकरू आहे. मग बापाची मदत, लेकराची मदत बाप करणारच आहे. आम्ही आमचा बापच मजबूत आहे. आता उदाहरण बघा, ज्याचा बाप एक मजबूत असतो त्याचे लेकरं रस्त्यावर नीट सरळ चालतात. ज्याचा बाप ढाला ढिला असतो त्याचे लेकरं सुद्धा ढाले ढिले राहतात. कारण मग त्या लेकरावर त्याचा दबाव राहत नाही. मग कोण कोणाच्या नादाला लागते, कोण कोणाच्या नादाला लागते. असा हा ज्ञानाचा प्रकार आहे. ज्ञान समजून घेतल्यानंतर काहीच नाही, नाही समजलं तर विषय नाही. आता हे जे गुरु लोक आहेत ज्यांचं मी नाव घेतलंय त्यांनी काही चांगली कामं पण केलेली आहेत. हो, मग तसं संत रामपालजी महाराजांचं काही आहे का? बघा जर तुम्ही ह्यांच्या कामावर जर गेलं हम्म. तर ह्यांच्या कामाचं मूल्यांकन जर केलं, हम्म. आता या बाकीच्या सगळ्या जेवढे काय भारतात, आपण एकाच गुरुचं नाही, भारतात जेवढे गुरु आहेत हम्म. ते गुरु कुठल्या संकट काळी कुणाची मदत करतात हम्म. आणि कुठल्या संकट काळी कुणाला आधार देतात हम्म. ह्याचा कुणाकडेच प्रूफ नाही. ह्याने असा आधार कुठल्याच गुरुनी ज्या वेळेस ह्या वर्षी रामपाल महाराजांनी पंजाब राज्याला आणि हरियाणा राज्याला हम्म. जी मदत केली, पाणी ज्या वेळेस पाण्यात काहीतरी साधारण हरियाणामध्ये 400 गावं आणि पंजाबमध्ये 300 गावं, असे टोटल 700 गावं पाण्याखाली असताना प्रत्येकाच्या घरात 3 ते 4 फूट पाणी होतं. जगणं मुश्किल होतं. शेती उत्पन्न नाही, कसल्याच गोष्टीचं कुठं, गावाचे अख्खे रस्त्याला रस्ते बंद. ह्या वेळेस आमच्या भारतातला कुठलाच महाराज त्या शेतकऱ्याला किंवा त्या हरियाणाच्या राज्यातल्या, पंजाबच्या राज्यातल्या आला नाही. का नाही आला? ह्याचं कारण की ह्यांचं फक्त कार्यक्रमाला पैसा म्हणून घ्यायचं आणि लुबाडून आपली घरं भरायचं. यांना जनतेशी काही घेणं नाही, ना भक्ताशी घेणं नाही, कुठल्या बारीक सारीक गोष्टीशी घेणं नाही. आज बघा रामपाल महाराजाचं कार्य तुम्ही बघा. 400 गावं तुमच्या हरियाणा मधले, 300 गावं पंजाब मधले, तर तिथं सगळं पाणी काढून त्यांचं पुनर्वसन करून ज्याचं घर पडलंय, जो गरीब माणूस आहे ज्याचं उत्पन्नच कशात नाही. सर, इथे माझा एक सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की एवढी मदत संत रामपालजी महाराजांनी पुरवली आहे गावांमध्ये, मग एवढा पैसा येतो कुठे यांच्याकडे? आता बघा, तो जर पैशाचा जर प्रश्न आला तर आज ह्या वर्तमानमध्ये रामपाल महाराजाचे कमीत कमी भगत असतील 1-2 कोटीच्या वरी. रामपाल महाराजाचे आश्रम असतील 10 ते 12-13 आश्रम आहेत आणि ह्या जगभरात, पूर्ण जगभरात 500 ते 600 नामदान सेंटर आहेत. मग सर्वसाधारण एक माणूस एक वेळेस नामदान सेंटरला जर गेला तर कमीत कमी दान या रूपानं 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये टाकतो. हा जो पैसा आहे तो रामपाल महाराज स्वतःच्या संसाराला किंवा स्वतःच्या इस्टेटीला किंवा स्वतःच्या कामाला किंवा स्वतःसाठी न वापरता
त्याचे जी वचनरूपी जी लेकरं आहेत, हम्म. त्याचे भगत आहेत, त्याचं जगत आहेत. आता समजे जिथं ज्याला अडचण आहे हम्म. त्या अडचणीला तो पैसा खर्च होतो आणि तो ट्रस्ट मार्फत होतो. असं नाही की ह्याचा पैसा आला आणि कुणकडेच गेला, ह्याचा पैसा आला तिकडे गेला, त्याचा पैसा आला तिकडे गेला. अजिबात नाही. ट्रस्ट मार्फत प्रत्येकाच्या अडचणीत तो पैसा वापरला जातो. आज मला सांगा, आमच्या भारतामध्ये जर रामपाल महाराज सोडलं तर प्रत्येक जेवढे महाराज आहेत त्या महाराजाच्या आश्रमाचा हिसाब घ्या आणि रामपाल महाराजाच्या आश्रमाचा हिसाब घ्या. ह्यांनी 50 वर्षे जे काही कमवलंय, ह्यांनी ज्या दिवशी भक्तीत आले, ह्यांनी ज्या दिवशी हे महाराज लोकांनी भक्ती स्टार्ट केली. आता उदाहरणार्थ बागेश्वर महाराज, बागेश्वर महाराजानं ज्या दिवशी भक्ती स्टार्ट केली तेव्हापासूनचा त्याचा हिसाब आजपर्यंत, तो किती करोड रुपये कमवला आणि ते पैसा करोड रुपये कमवलेला गेला कुठं? हे आंधळ्या आणि बहिऱ्या आणि मुक्या, सरकार आणि मीडिया, याला आमचा प्रश्न आहे. तुम्ही बरोबर बोलताय सर. एवढी मदत केली आणि कुठेच न्यूज चॅनल मध्ये कुठेच इन्फॉर्मेशन मग नव्हतं. ह्यांचा आणि पैसा गेला कुठं? जर तो पैसा जनतेच्या कामाला जर नाही आला किंवा तो जनतेच्या वापरात जर नाही आला तर त्या पैशाचा उपयोग काय? आज आम्ही छाती ठोकपणे सांगतो, आमच्या रामपाल महाराजाचं आम्ही जर 10 रुपये टाकले पेटीत तर ते 10 रुपये कुण्यातरी गरीबाला ते कार्याला जातात, हे आम्हाला गॅरंटीनं माहित आहे. म्हणून आम्ही सहखुशीनं त्यांना दान करतो. कारण एक प्रकारचं पुण्य पण कमवतो आणि एक प्रकारची मदत पण करतो. म्हणून रामपाल महाराजाचं ज्ञान आणि रामपाल महाराज आज जेलमध्ये असताना, त्यांनी जेलमध्ये जाताना आणि जेलमध्ये आजपर्यंत किती लोक वाढले? त्यांनी जाताना लाखावर होती, आज त्यांनी बाहेर येताना करोडोवर संख्या झाली. ही कशामुळे झाली? त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे झाली. आणि ते आमच्यासाठी भगवान आहेत. ते जगासाठी नसतील, असतील तो विषय वेगळा. आमच्यासाठी तो भगवान आहे. आम्ही भगवान मानतो आणि तो भगवानच आहे. आता भगवानाला जर भगवान म्हणल्याला जर तुम्हाला लोकांना जर जनतेला पटत नसेल तर त्याचा आमचा दोष आहे का? नाही. मग तुम्ही भगवान मानण्यासाठी त्या भगवानाच्या रस्त्याला तर आलं पाहिजे. मग तुम्ही येऊन बघा, तुम्ही त्याचं कार्य करून बघा, तुम्ही त्याचं ज्ञान घेऊन बघा. तुम्हाला भगवान वाटलं तर भगवान माना, नाही तर द्या सोडून. सर या मोहिमेचं काही नाव आहे का? अन्नपूर्णा मोहीम म्हणून जे आता वर्तमानमध्ये जे अन्नपूर्णा मोहिमे अंतर्गत जे आमचे कामं चालू आहेत, आता उदाहरणार्थ पूरग्रस्तांना मदत, एखाद्या गरिबांना अन्नपूर्णा मोहिमेअंतर्गत घर बांधून द्यायचं, एखाद्या गरिबांना त्याचं राशन, त्याचं पूर्ण शिक्षणाचा खर्च, त्याचा विद्यार्थ्याचा खर्च, जे काय असेल त्याच्या संसारात जी बी अडचण असेल, तिळापासून ते हत्तीपर्यंत जी बी काही अडचण असेल, ते रामपाल महाराज त्यांची उत्पन्न होजेपर्यंत द्यायचा शब्द दिलेला आहे. आणि ते अन्नपूर्णा मोहिमेअंतर्गत हे कार्य चालू आहे. मग असं तुम्ही बाकीच्या आश्रमाचं दाखवा, ह्याने असं कुठले कार्य केलंय, ह्याने असं कुठलं कार्य उभा केलं, त्या कार्यातून एवढे माणसं तयार झाले, तेवढे कुटुंब तयार झाले, ह्याने एवढ्या लोकांचं घर बांधून दिलं, एवढे लोक पैसा खर्च केला, दाखवून द्या. कोविड मध्ये दाखवून द्या. सर मग लोकांना कळणार कसं आहे? मीडियामध्ये कुठे सांगत नाहीत आणि आम्हाला कसं कळणार ह्या सगळ्या गोष्टी? जर ती आता सध्या वर्तमान मध्ये जी भारतातली मीडिया आहे, ही नंबर 1 बहिरी आहे, नंबर 2 आंधळी आहे, नंबर 3 काय म्हणते त्याला मुक्की आहे. आंधळी, बहिरी आणि मुक्की, ह्याला साथ कोण देत आहे? वर्तमान मधलं सरकार साथ देत आहे. आमचा आदेश आल्याशिवाय तुम्ही काय करायचं नाही. मग हे पहिलेच तर आंधळे, पहिलेच बहिरीन, पहिलेच मुक्के, थोडं बहुत ऐकू येतंय, थोडं बहुत दिसतंय, ती बी डोळ्यावर काळा चष्मा लावून बसलेत. अरे ह्यांना जर खरं वास्तव्य जर
बाहेर काढायचं नाही. हं. जर वास्तवच जर कळत नसेल तर हे मीडिया नाहीच. हे भ्रष्टाचारी लोकांना किंवा ह्या सरकारी लोकांना साथ देणारी मीडिया ही. मग आज जे आपल्याला दर्शक बघतायत, तर संत रामपालजी महाराजांचं त्यांना सत्संग ऐकलं, मग त्यांनी नेक्स्ट स्टेप काय घ्यावी? नाही, आता तुम्ही संत रामपाल महाराजांचं ज्यावेळेस ज्ञान घेता हं. तर तुम्ही कशा पद्धतीने ज्ञान घेता त्याच्यावर तुमची स्टेप राहील ना. अच्छा. तुम्हाला ऐकावं म्हणून ऐकत आहे का ते गुरु करून घ्यावं म्हणून ऐकत आहे का खरंच ते ज्ञान ऐकावं म्हणून ऐकत आहे. जर गुरु करायचं असेल तर मग? ते तुम्हाला त्यांच्या नामदार सेंटरशी संपर्क साधावा लागेल. आणि हे नामदान केंद्र कुठे आहे? नाही, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहे. नामदान सेंटर. हा, आणि प्रत्येक ऑनलाईन पद्धतीने नामदान हा. दिले जातं. हो, दिलं जातं. आणि या सगळ्या सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता या सगळ्या चर्चेमधून एवढं तर निष्कर्ष निघालेला आहे, की विषय होता मोक्षाचा, विषय होता जन्म मरणाच्या फेऱ्याचा, विषय होता पूर्ण आध्यात्मिक ग्रंथांचा, विषय होता धर्म, जाती, पाती या सगळ्या गोष्टींचा. यामध्ये सगळ्यात गोष्ट महत्वाची ही कळाली, की सबका मालिक एक जे आहे ते परमेश्वर, ज्याला आपण परमात्मा म्हणतो किंवा आपण असं म्हणू शकतो, की आत्म्याचा साथी हा परमात्मा आहे. अजून माहिती करून घेण्यासाठी आमच्या या चॅनल सोबत तुम्ही जोडून राहा. कारण इथून आता संत रामपालजी महाराजांच्या अजून भरपूर शिष्यांसोबत आम्ही डिस्कशन करणार आहोत आणि तो पूर्ण सत्य मोक्षाचा खराच मार्ग आहे का? तोपर्यंत श्री बालाजी पाटील यांना मी धन्यवाद करते, की तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आम्हाला एवढी माहिती दिली आणि सोबतच सर तुमचा धन्यवाद, की संत रामपालजी महाराजांबद्दल तुम्ही मीडियाबद्दल किंवा तुम्ही बाकीचे सगळे टाली करून आम्हाला प्रूफ सोबत सांगितलं. त्याबद्दल सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि इथेच आम्ही ही चर्चा संपवतो. धन्यवाद. सत्साहेब बघा, आता आमच्या गुरुजींनी जे पुस्तक तयार केलंय, हं. छापलंय, हं. ते पुस्तक मी सोबत आणलंय. हं. आणि हे पुस्तक हं. तुम्हाला खऱ्या मार्गाकडे, खऱ्या अध्यात्माकडे नेण्यासाठी हं. ह्याच्यावर तुम्ही एक वेळेस नजर टाकून बघा, याचं ज्ञान घेऊन बघा.